घरी मग काय आतापासून का ग वेळ आहे का? अजून वेळ आहे बाई 10 वाजेपर्यंत वेळ आहे बापरे हम्म. एवढा वेळ थांबाच लागेल. हो ना बरं कंपल्सरी आहे ना ते 1 रुपया नाही भेटन हा आहे की नाही? चल. चाललो चाल ग वनिता रंग येतोय मला. हॅलो धन्यवाद सुरमा मॅडम हम्म. तुमचा काही दोष नाही आहे नाही कसा व्यवस्थाच तशी आहे हम्म. जशी माणसाची जडणघडण झाली तसाच मनुष्य बनत असते हो ना आमचा कार्यक्रम होता शिवानी बरोबर लिंगा लिंगा काटोल जवळ होय. आणि तो कार्यक्रम घेतला होता भीमेश भारती यांनी असं प्रसिद्ध कव्वाल झालं काय काय शिवानी बाईला यांच्यासारखं चालू केलं हम्म. अगं बाई. एक कडवं या कव्वालाचं एक कडवं त्या कव्वालाचं हम्म. एक कडवं कॅसेटचं तर दुसरं कडवं पुस्तकाचं अरे बाबा पतंगी, रे. पतंगी. अरे, Mixing अरे, song. अरे. असं चालू केलं हा तर भीमेश भारतीनं माईक घेतला हातामध्ये हं. त्या बाईच्याच फेरावर हम्म. आणि अर्धा पाऊण तासाची वेळ जी होती ते संपली अरे बापरे पूर्ण गाण्यामध्येच. हा. हे एक एक चुटकुले म्हणून वेळ संपली पूर्ण हा. अरे बाप. आता संपली तर संपली नंतर यांनी माईक घेतला भीमेश भारतीनं काय म्हणतात काय म्हणते थांबा म्हणते तुम्ही असं शिवानीबाई थांबा थांबा. म्हणते काय झालं तुम्हाला मी शाहिरी करण्यासाठी बोलवलं की कव्वाली करण्यासाठी बोलवलं ओके माय तो म्हणते शाहिरी करण्यासाठी तर म्हणते तुमचे गाणे कुठे आहे हो ना तुमचे गाणे कुठे आहे हम्म. ते म्हणते मी माझे गाणे म्हणतो ना म्हणते आता नाही आता वेळ संपली संपली. तुम्ही उतरा उतरा आता. पुरुषोत्तम साहेब स्टेजवर या अरे हा. म्हणजे म्हणलं त्यांचा फेर तर पूर्ण होऊ द्या नाही म्हणे आहा. हे चुटकुले हे आमचेच गाणी आहेत म्हणे हो कव्वाल लोकांचे आम्ही कव्वाल नसती ठेवली का म्हणे मग हो ना जर आम्हाला तुमचे हे चुटकुले ऐकायचं असतं हा. आम्ही कव्वाली ठेवली असती म्हणे हो कोणत्याही कव्वालाची तुम्हाला शाहिराला काय बोलवलं असतं म्हणे नाही 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 बरोबर आहे तमाशा करायला पाहिजे. म्हणून मी सहजपणाने म्हटलं की बाई तुम्ही आपले स्वतःचे गाणे बोल म्हणता तुमची पुन्हा इज्जत वाढेल बरोबर बरोबर आहे आहे. चुकीचं बोललो काय नाही 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 बरं रागाने बोललो काय नाही 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 तुम्ही चिडता कशाला हेच कळत नाही ओके माय नाही. प्रश्नच नाहीये बिलकुल. मी असं काय वाईट बोललो तुम्हाला तुम्ही
चिडता कशाला? काय माहिती? चिडून शायरी करता. इकडे सांगता सुरमा शाहीर हा. नाही का, हम्म. आणि तिकडे एक कळव याचं एक कळव त्याचं, तर मला काय गेलं गेलं ना. नाही 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 नाही. मी त्याच्याबद्दल म्हणत नाही. नाही. मी तुम्हाला चांगलं तुम्हाला मी आपली माय बहीण समजून सांगत आहो हो ना. की बाई तुम्ही स्वतःचे कसंही मला वेळा मुक, त्याच्यामध्ये तुमची इज्जत राहील, शान राहील, हो हो. मान वाढेल नाही का. हो ना. कोणीही म्हणाल ह्या गोष्टी. हा आमच्यावर प्रसंग आला होता बाई म्हणून मी तुला बोललो. आता तुला असं वाटतं मी तर मगाशीच बोललो का तुम्ही स्टेजवर या, तुमच्या पाया लागतो. अरे बाप. बोललो का नाही साहेब? हो मोठी हो. हस्ती. माझं चुकलं. तुम्ही म्हणता एका प्रश्नाचे 2 उत्तर का. अरे ते म्हणतात नाही, घरी शिजन ते घरचा व्यक्ती खाई. हो. घरी शिजन ते घरचा व्यक्ती खाई. मास्तर घडवण तसा विद्यार्थी होईल. होईल. आहे ना. विहिरीत असेल तर पोऱ्यात येईल, आणि देणाराच कंगाल असेल तर घेणारा का डांगरू घेईल. ओके बाय. डांगरू तरबूज. हे अशी गंमत आहे. त्यासाठी अभ्यास पाहिजे. मी असं म्हणत हा. नाही. एकेका तुम्ही तुम्हाला किती वेळ म्हटलं, कितीतरी तुमच्याशी दुय्यमी झाल्या. माझं यांना काय म्हणणं आहे, माझी हात जोडून विनंती आहे, आणि माझ्यासोबत कोणताही शाहीर असेल त्याला माझी हात जोडून विनंती आहे. हो हो. हे असे चढवते म्हणजे ज्याची होत नाही. बाप्पा बाप्पा. त्याला मीच पागल होऊन जातो हा. याच्या चढवल्या पाहिजे. हा. आता या बाईनं म्हटलं ना, सगळ्या शारीरिक क्षेत्रामध्ये अभ्यास असेल तर म्हटलं पुरुष. खाल्ले बाप. तुम्हाला कोणी सांगितलं ह्या गोष्टी बोलाले? अरे. मला समजतच नाही. हा. तुम्ही का मला चढवता? हम्म. मी बोलतो का, मी म्हणतो का, नाही नाही. मी स्वतःला तसा तुरम खान समजतो काय? नाही नाही. अरे माझं जे आहे ते मानतो मी, हो. तुम्ही तुमचं माना. हा. उगाच चढवता. आणि मग एक प्रश्न विचारला तर बाई का म्हणते, काय? हे जमलंच नाही म्हणते. तर मा अभ्यास कायचा का बोलवत हे तोंडा कोणत्या कामाचा? जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. कामाचा मा अभ्यास. हो ना. आणि कायले चढवता पुरुषोत्तम शाळेसारखा अभ्यासच नाही. अरे मी तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही, तर कायले टोंगऱ्याने चढवता मला. अभ्यासच नाही माझे म्हणत मी. चने के झाड पे. हो ना. मतलब घेतला असं बोलूच नका ना. हा. इतक्या प्रेमानं सांगतो, चिडून सांगत नाही आहो. नाही. पुन्हा असं कोणत्या स्टेजवर बोलू नका. हा. मी सामान्य माणूस आहो, मला सामान्यच राहू द्या. हो. हो, मला हायजॅक नको करा. VIP. हो, नका बनवू. मला VIP बनायचंही नाही. हा. हो, सामान्य माणसाचं जीवन चांगलं असते. वाले तुमचं. पहिली गोष्ट तुम्ही चिडा नको यार. तुम्हाला प्रेमाने बोलवलं डोंगरे साहेबानं, बरोबर आहे ना. राजाने केली राणी झाली. मला काय देणं गेलंय, मला कार्यक्रम करणे आहे, माझे विचार मला मानले आहे हा. नाही का. आणि याच्यानंतर मी शपथ घेतो तुमच्या या भरल्या स्टेजवर. हो. याच्यानंतर मी शपथ घेतो या स्टेजवर की तुमच्याशी जेव्हा केव्हा कार्यक्रम होईल, हा. तुम्हाला मी कुठल्याही बाबतीत बोलणार नाही. बरं. चाहे तुमचं बरोबर आहे, खरं आहे का खोटं हा. आहे, तुमचं घोडं वांग्यात जाऊ का दुधात जाऊ, ओके मस्त तसंच राव. हा मला देणं गेलं नाही आहे. मी याच्यानंतर बोलणार नाही. आता मी कानात धरणार, आपल्या कानाला पिढा देतो मी. समजलं काय. याच्यानंतर मी तुमच्या बाबतीत बोलणार नाही रे बुवा. काहून का तुम्ही लवकर चिडता यार. हो हो हो. चिडाची खूप आदत आहे तुम्हाला, म्हणून बाबा याच्यानंतर मी बोलणार नाही. आणि बोलीन त्या दिवशी मला चप्पल माझ्या तोंडावर चप्पल. बाय. भरल्या स्टेजवर चप्पल मारणार. याच्यानंतर जर बोलील ना मी, हा. हा एवढ्या लोकांना सांगतो, याच्यातलं काही ना काही लोक तमाशा पाहायला येतीलच आमचा. हो. हा, तर त्या स्टेजवर येऊन मला चप्पल मारायची. याच्यानंतर मी तुम्हाला बोलणार नाही. खतम. चला जाऊ द्या, तुम्ही आपलं करा, मी आपलं करतो, हो. काय हरकत नाही. क्या बात है, क्या बात है. शर्मसार का नाम दूसरा पश्चाताप होता है. अरे वाह. बड़े हो गया. शर्मसार का नाम दूसरा अरे पश्चाताप होता है. दुनिया का असली उजागर आपताप होता है. शर्मसार का नाम दूसरा पश्चाताप होता है. वाह. दुनिया का असली उजागर आपताप होता है. अपने औकात में टिमटिमाए तारे तो अच्छा है, वरना दुनिया में हर बाप का एक बाप होता है. क्या बात है. दुनिया में हर बाप का एक बाप होता है. हा हा. बरोबर, चुकीचं बोलत नाही. नाही नाही. हो, तुम्ही म्हणाल की बाप काय अर्थ वगैरे नाही, तर तुम्हाला सवय झाली आहे. हो, तुम्ही लावून घ्या का काही घ्या, मला आता देणं गेलं नाही. मी सांगितलं ना कान हो भरला ना. मी.
कान धरला समजलं काय मी जन्माला आलो माझा कोणी बाप असत आहे. माझा बाप जन्माला आला त्याचा कोणी बाप असत हो ना. त्याचा बाप जन्माला आला त्याचा कोणी बाप असत हो, हो. तुम्ही सगळे जन्माला आला तर तुमचा कोणी बाप असत असेल आणि असं किती दूर जा तरी बापच भेटून हो हो भेटन का नाही म्हणजे प्रत्येक माणूस त्याचा बाप आहे हा मला अर्थ आहे जगामध्ये एकापेक्षा एक असतात बरं समजलं काय तुम्ही ना मीच नाही आहे. नाही. आपल्यापेक्षा धुरंधर पल्ली आहे हा समजलं काय ऐका गाणं आहे कव्वाली पाटीलचं गाणं आहे रोज सहते ते हम रोज सहते ते हम दुश्मनों के सितम रोज सहते थे हम दुश्मनों के सितम कहते हम दुश्मनों के सितम हिमजी ने ठोका हमको भीमजी ने ठोका हमको मजा आ गया हाय हाय रोज सहते थे हम दुश्मनों के सितम रोज सहते थे हम दुश्मनों के सितम भीमजी ने ठोका हमको अरे मजा आ गया रोज सहते थे हम दुश्मनों के सितम रोज सहते थे हम दुश्मनों के सितम रोज सहते थे हम वाह वाह दुश्मनों के सितम क्या बात है भीम जी ने ठोका हमको अरे मजा आ गया क्या बात है अरे राम जी की कसम हम तो थे बेसगम वाह 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 बेसगम म्हणजे आमचा कोणाशीच मेळ नव्हता होत असं? हा, ब्राह्मण क्षत्रिय क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हा या चारही वर्णामध्ये शेवटचा खालचा वर्ग आमचा असं? नाही का? आमचा ह्या तीनही वर्गाशी काही नाते संबंध नव्हतं म्हणजे शूद्र हा शूद्र आम्ही शूद्र हा तर याचं नाव आहे बेसगम म्हणजे बाबा, आमचा बाबा. कुठेच मेळ खात नव्हता नाही 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 रामजी